छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याण ते शिवनेरी अशी मोटरसायकल रॅली सुद्धा आयोजित केली आहे। लेझी रेंजर्स मोटरसायकलिस्ट या क्लबतर्फे रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक इथले तरुण तरुणी एकत्र येतात। 300 पेक्षा अधिक मोटरसायकलद्वारे एकत्र येऊन आजच्या दिवशी किल्ले संवर्धनाचा संदेश देण्यासाठी महारॅलीचं आयोजन करतात। यंदा सुद्धा महारॅलीचं हे 6वं वर्ष आहे आणि या मोहिमेमध्ये पुढारीच्या टीमचा सुद्धा सहभाग आहे। भारत माता की जय। ओम नमो पार्वते। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। चलो ऑल द बेस्ट। गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर महाराजाधिराज सिंहासनाधीश्वर राजा शिव छत्रपती महाराजांचा राजा शिव छत्रपती महाराजांचा राजा शिव छत्रपती महाराजांचा धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद रणधुरंधर सर्जा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा नमः पार्वती पते हर हर। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खास अशा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लेझी रेंजर्स या क्लबतर्फे या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कल्याण ते शिवनेरी असं हे बाईक रॅलीचं आयोजन आहे आणि 300 पेक्षा अधिक तरुण तरुणींचा या बाईक रॅलीमध्ये सहभाग आहे। फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या घोषणा, भगवे झेंडे किंवा बाईक रॅलीच नाही तर गडकिल्ल्यांचं संवर्धन आणि स्वच्छता याची जनजागृती हे तरुण तरुणी बाईक रॅली दरम्यान करणार आहेत। सगळ्यांना सर्वप्रथम जय शिवराय आणि आलेल्या माझ्या सगळ्या रायडरचं स्वागत। मी उमेश कक्कड, लेझी रेंजर्स मोटरसायकल कॉन्फेडरेशन जे आमचं LRMCचा ग्रुप आहे त्याचा एक पदाधिकारी आहे। दरवर्षी आम्ही इथनं दुर्गाडी कल्याण इथनं शिवनेरीपर्यंत एक राईड करतो। 300 ते 400 रायडर्स मुंबई, पुणे, नवी मुंबई, नाशिक याकडनं सगळे रायडर येतात। पुण्याची टीम पुण्यावरनं शिवनेरीला पोहोचते। नवी मुंबई, मुंबई आणि आजूबाजूच्या सगळ्या एरियाचे रायडर्स इथे जमा होतात दुर्गाडीला। सकाळी 6 वाजता ही राईड इथनं निघते आणि हा सलग 6वं वर्ष आमचं की जे आम्ही इथनं दुर्गाडीवरनं एक राईड काढतोय आणि शिवनेरीला जातोय। धन्यवाद। काय नेमकं यातून प्रबोधन दिलं जातं, काय जनजागृती केली जाते? आमचा मेन मुद्दा, आमचा जो क्लब आहे त्याचं नाव आहे LRMC। त्याचे 2-3 आम्ही फ्रेजेस बनवलेले की लेट्स राईड फॉर मिनिंगफुल कॉजेस। आमचे काही डोनेशन ड्राईव्ह आहेत ते पण आम्ही वारंवार करत असतो, जसं टाटा हॉस्पिटल असलं, काही वृद्धाश्रम असले आणि त्याच्यानंतर गड संवर्धन, गडविषयी माहिती याच्याविषयी पण आम्ही जागरूकता निर्माण करतोय। छत्रपती महाराज ह्यांचं जे जयंती आहे ह्याच्यावर आपण आज ते राईड काढली आहे। त्या फक्त मुंबईवरून आहे, आपण पुण्यावरून पण नाशिकवरून पण ते रायडर्स येणार आहे। बहुतेक नाहीतरी 350-400 रायडर आज ह्या प्रसंगाला ते लोक येणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी आणि आम्ही जुन्नरला सगळे तिकडे एकच ठिकाणी भेटणार आहोत। नेमकं काय महत्व आहे, काय संदेश देणार आहात या बाईक राईड? म्हणजे ह्याच्यात असं तर आहे की आपल्याला सगळ्यांना जागृत पण करायचं आहे की आपले जे छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांचं ते कौतुक आपलं जे आहे ते सगळ्यांना करायचं आहे। मला आपले जे लहान आता जे नवीन जनरेशन आहे त्यांना ते काय आता माहिती नाही, पण त्यांना पण हे मेसेज द्यायचं आणि त्याला पण कळवायचं की आपले जे छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांचं काय कौतुक होतं, त्यांचं काय बाण होतं, त्यांचं काय होतं ते त्यासाठी पण आपण करतो आणि वेगवेगळं आपण तिथे आम्ही त्यांना मेसेज देणार तिथे। पुढारीचाही यामध्ये सहभाग आहे, तुम्ही इतरही बरेच NGO आहेत त्यांचाही सहभाग दिसतोय, काय सांगाल? ह्याच्यात काय आम्ही हेच सगळ्यांना बोलतोय की जास्तीत जास्त ह्याच्यावर पार्टिसिपेट करा, लोकांना सांगा आणि जेवढं तुमच्याशी होते तेवढं तुम्ही करा
एनजीओला सांगतो की तुम्ही एनजीओला तुम्ही हा असा प्रसंग असेल त्याला तुम्ही झाडे लावा आणि ते ऑर्फनेज त्यांना काहीतरी करा. हा दिवस खूप महत्वाचा दिवस आहे. ठीक आहे, त्याला असं व्यस्त नका करा. फक्त बँक हॉलिडे म्हणून असं सोडू नका. तुम्हाला काहीतरी बाहेर येऊन काहीतरी मेसेज द्यावा लागेल, काहीतरी करायला लागेल तुम्हाला. आपण जर पाहिलं तर आता आपण कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात आहोत आणि इथून या बाईक रॅलीला सुरुवात होते. थोड्याच वेळात ही बाईक रॅली जी आहे ती शिवनेरी किल्ल्याच्या दिशेने आता रवाना होते. मुंबई, नवी मुंबई असेल, पुणे, नाशिक येथील तरुण तरुणी हे एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही बाईक रॅली जी आहे त्याचं हे आयोजन करण्यात आलेलं आहे. एकत्रित येऊन संवर्धनाचा संदेश हे सगळे तरुण तरुणी देताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि यंदाचं या महाराईडचं हे 6वं वर्ष आहे आणि या 6व्या वर्षी सुद्धा मोठ्या संख्येने हे तरुण तरुणी इथे उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात. लेझी रेंजर्स मोटरसायकल जे आहे त्यांच्या या एनजीओ तर्फे दरवर्षी अशा पद्धतीचं आयोजन हे करण्यात येतं आणि थोड्याच वेळात जे आहे आता ही बाईक राईड सुरुवात होते. एकंदरीत जर पाहिलं तर या बाईक राईड मध्ये आणि या संवर्धनाच्या मोहीममध्ये पुढारीची टीम सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी आहेत आणि आपण या मोहिमेचा एक भाग आहोत आणि आपण सुद्धा यांच्याबरोबर हा संपूर्ण कल्याणच्या दुर्गाडी परिसरातून ते शिवनेरी किल्ल्यापर्यंतचा हा प्रवास करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याणवरून शिवनेरीच्या दिशेने निघालेली ही बाईक रॅली आणि आपण सुद्धा पुढारीच्या माध्यमातून याच बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे. ही बाईक रॅली जी आहे ती गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि जनजागृतीसाठी दरवर्षी काढण्यात येते. यंदाचं हे 6वं वर्ष आहे आणि राज्यात असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले आणि त्यांची अवस्था अत्यंत वाईट स्थितीत आहे. गडकिल्ल्यांचं संवर्धन व्हावं यासाठी ही बाईक रॅली दरवर्षी काढण्यात येते. लेझी रेंजर्स मोटर सायकल फेडरेशन जे आहे, मोटरसायकल क्लब आहे, त्यांच्या वतीने दरवर्षी या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात येतं. कल्याण दुर्गाडी किल्ला ते शिवनेरी किल्ला असं ही बाईक रॅली जी आहे ती काढण्यात येते. आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार हे गड किल्ल्यांच्या स्वरूपात जतन करण्यात यावे हा संदेश देण्यासाठी ही बाईक रॅली काढण्यात येते आणि हा मूळ उद्देश सुद्धा या बाईक रॅलीचा आहे. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं आणि त्या ठिकाणी पोवाडा सादर केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातली माहिती जी आहे ती या तरुणांपर्यंत पोहोचवली जाते. किल्ल्यांचं संवर्धन करावं, जतन करावं आणि त्याचबरोबर किल्ल्यांवर स्वच्छता राखली गेली पाहिजे या सगळ्या संदर्भातली जनजागृती ही या संस्थेमार्फत केली जाते. गडकिल्ले महाराष्ट्रांची संस्कृती आहे, अभिमान आहे, ती संपत्ती, त्याचं जतन हे आपण केलं पाहिजे आणि हाच या रॅलीतून मूळ संदेश देण्यात येतो. त्यासाठी ही मंडळी जी आहेत, ही तरुण मंडळी जी आहेत ती या बाईक रॅलीमध्ये सहभागी होतात. 300च्या जवळपास ही मंडळी या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाली आणि अगदी शिस्तबद्ध प्रिय पद्धतीने ही बाईक रॅली जी आहे ती शिवनेरीच्या दिशेने निघालेली आहे. आपण सुद्धा यामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि पुढारी सुद्धा जनजागृती मोहिमेमध्ये सहभागी आहे आणि गडकिल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे यासाठी एक पाऊल पुढे हा आपण सुद्धा उचललेला आहे. त्यामुळे या बाईक रॅलीच्या माध्यमातून गडकिल्ल्यांचं संवर्धन आणि ही मोहीम आपण या माध्यमातून प्रत्येक तरुण तरुणी आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवतोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. पुढे हार घालून घ्या. नमः पार्वती पते शिव हर हर. शिवकाळात घोडेस्वारी केली जायची घोड्यावरून आणि आता किल्ले संवर्धनासाठी बाईक स्वारी केली जाते. कल्याणमधून 300च्या वर 300पेक्षा अधिक तरुण तरुणींनी मिळून बाईक राईडचं आयोजन केलं आणि आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने कल्याण ते शिवनेरीच्या पायथ्याशी ही राईड जी आहे ती या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते. 300पेक्षा अधिक तरुण तरुणीचा यामध्ये सहभाग हा आपल्याला पाहायला मिळतो.
किल्ल्यांचं संवर्धन व्हावं, त्याचबरोबर जी परंपरा आहे, जे इतिहास आहे तो जपला जावा, त्याचं जतन व्हावं, यासाठी ही जनजागृती मोहीम ही राबवली जाते. लेझी रेंजर्स या ग्रुपतर्फे हे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ही सगळीच मंडळी माझ्यासोबत आहे. अगदी जर आपण पाहिलं तर यामध्ये जेवढे तरुण मंडळी आहेत ते सगळे दुचाकीवरून थेट त्यांनी शिवनेरी गाठलं आणि शिवनेरीच्या पायथ्याशी ते आज या दिवशी हा दिवस आणि याचं महत्व हे पोहोचवताना, भावी पिढीपर्यंत पोहोचवताना आपल्याला पाहायला मिळतात. माझ्याबरोबर अनेक जण आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. पण एक महत्वाचं सगळ्यात पहिले तो पेहराव सुद्धा त्यांनी केलेला आहे, ती पारंपरिक संस्कृती आहे ती जपलेली पाहायला मिळते आणि तो एक जो लुक आहे, मराठमोळा लुक आपण ज्याला म्हणतो, तो आजच्या दिवशी करून थेट यांनी दुचाकी चालवलेली आहे आणि शिवनेरी गाठलेला आहे. काय सांगाल, तुम्ही कुठून आलेला आहात? आणि जसं की मी म्हटलं की मुंबईवरून, कल्याणवरून ही सुरू झाली, पुण्यावरूनही काही जण आहेत, नाशिक वरूनही आहेत. तुम्ही कुठून आलात? पारंपरिक पोशाख तुम्ही पेहराव केलेला आहे, काय नेमकी भावना आहे? काय सांगाल, आजच्या दिवशी इथे आलेला आहात, काय सांगाल? मी आली आहे मुंबईवरून, दादरवरून. जसा शेवट जिथे होतो तशी सुरुवातही तिथेच होते आणि सुरुवात आम्ही केली शिवाजी पार्कला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथून आणि टुवर्ड्स आम्ही आलो कल्याणला. कल्याणवरून थेट शिवनेरी गाठली आणि हा पारंपरिक वेशाख म्हणजे ज्या ठिकाणी छत्रपती महाराजांचा जन्म झालेला आहे ती माझी मायभूमी, कर्मभूमी सगळं हेच आहे आणि माझं राहणं पण इकडचंच आहे, माझं जगणं इकडचंच आहे आणि आपण जे काय बोलू ते कमी आहे आपल्यासाठी. सो पारंपरिक वेशाख म्हणजे महाराजांच्या इकडे यायचं म्हटल्यावरती त्यांची संस्कृती आपण विसरू शकत नाही. सो हा पोशाख त्यांच्यासाठी. हा पोशाख त्यांच्यासाठी, ही संस्कृती आजच्या दिवसाचं महत्व वाढवते. आणखी काही महिला सोबत आहेत, त्यांच्याशी पण बातचीत करूया. तुम्ही एक महिला आहात, किती किलोमीटरचा हा तुम्ही प्रवास केलेला आहे, तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय सांगाल की एकेकाळी आपण जसं मी सुरुवातीला उल्लेख केला की घोडदौड व्हायची किंवा घोड्यावरून त्यावेळेस प्रवास केला जायचा, आज तुम्ही या बाईकचा वापर करतायत आणि बाईकचा प्रवास करताना जनजागृती करतायत, गड संवर्धनाची मोहीम राबवतायत, काय सांगाल या सगळ्या संदर्भात? नमस्कार, जय महाराष्ट्र. माझं नाव अपर्णा ओळेकर, मी परळ मुंबईहून आले आहे. माझं इथे यायचं कारण एकच आहे की जी मोहीम, जी महाराईड ही आखली गेलेली आहे ती आपले जे गड किल्ले आहेत त्यांचं संवर्धन करायला आणि ते जोपासायची तयारी. म्हणजे आपण म्हणतो ना, पिढ्यानपिढ्या ते चालत राहिलं पाहिजे. आज आम्ही हे फॉलो करतोय, आम्ही हे स्वीकारतोय, तर आपल्या पुढच्या पिढीनेही स्वीकारायला हवंच. आणि महिलांचा प्रश्न राहिला तर महिला आधीपासूनच कधी मागे नव्हत्या. अशा अनेक शिवरायांच्या काळात पण महिला होत्या. हिरकणी बोला, झाशीची राणी बोला, याही एक महिलाच होत्या. आणि महिलांचं कसं आहे, त्यांना त्यांचा गुणधर्म कधी कळलाच नाही. हरिण झालं होतं त्यांचं. हरिण कसं एक मृगजळ बघून किंवा एखादा स्मेल, वास येतो म्हणून ते इकडे ते शोधण्यात पळत असतं, पण त्यांना ते कळत नाही की ती कस्तुरी आपल्या बेंबीतच असते. तसं महिलांचं पण तसंच आहे की त्यांना ते कळलं नाही की आपले गुण आपल्यातच असतात, पण ते शोधावे लागतात. मग मला एवढंच म्हणायचं आहे की ही पिढी पुढे अशीच चालू राहिली पाहिजे. मग याच्यासाठी मी हे मोहीम नेहमी म्हणजे उपस्थित राहत जाणार याच्यात आणि बस. आणि इथून मी परळहून आले, जवळजवळ 150 किलोमीटरचा माझा प्रवास झालाय. मी येत राहणार. तुमचं हे कितवं वर्ष? पहिलं वर्ष की या आधी? दुसरं वर्ष माझं. हो. नक्की. यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली की फक्त महिला असून म्हणजे आत्ताच्या काळात महिला नाही तर या आधी सुद्धा बऱ्याच महिलांनी असे पराक्रम केलेले आहेत. मग त्यांनी उदाहरणार्थ हिरकणींचं सांगितलं, त्याचबरोबर झाशीच्या राणीचं सांगितलं आणि आजही आजच्या काळात या महिलाही कुठे मागे नाहीत. त्यांनी सुद्धा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ही दुचाकीची बाईक राईड केलेली आहे. एक महत्वाचं म्हणजे या बाईक राईडमध्ये यंदा माझ्याबरोबर आणखी एक अशी व्यक्ती आहे जी दिव्यांग आहे खऱ्या अर्थाने आपण जर म्हटलं तर, पण तिने एक स्वतःमध्येच एक वेगळा विक्रम केलेला पाहायला मिळतो आणि असं असताना तिने आज चक्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बाईक राईड तर केलेलीच आहे, पण त्यांनी आणखी काही विक्रम स्वतःमध्येच केलेले आहेत. आपण त्यांच्याकडूनच या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया. खरं तर हॅट्स ऑफ म्हणावं तुम्हाला, कारण की बरेच जण असे असतात की अशा वेळेस काय करावं, मी काही करू शकत नाही असा विचार करतात. मात्र
खरं तर महाराजांची जयंतीच त्यासाठी असते की प्रेरणा मिळावी आणि त्या प्रेरणेने आपण काहीतरी करावं. आज ही गड संवर्धनाची मोहीम आणि त्यात तुम्ही उपस्थित आहात. काय सांगाल या सगळ्या संदर्भात आणि तुमच्याबद्दल काय सांगाल थोडक्यात? सर्वात पहिला जय श्रीराव. आणि आज हा पवित्र दिवस शिवजयंती निमित्त हे चांगलं आयोजन राईड केलेलं आहे LRMCनी. अँड दिस इज रिअली हा खूप चांगलं प्लेस आहे. दिस इज व्हेरी प्युअर पावनभूमी. हा सर्वात पहिला माझ्या 6 वर्षाच्या वयामध्ये ऍक्सिडेंट झालेला आणि एक पाय गमावलं होतं. मी आहे उत्तराखंडच्या गड डोंगरामध्ये राहणारा लोक, पण मला बघून जेव्हा मी कुबडीने चालायचे लोक बोलतात तू डोंगरात जाऊ शकणार नाही. आणि आज ह्या गोष्टीला खूप अभिमान वाटतो की मी ह्या ठिकाणी आलोय. 20 वर्षापूर्वी कुबडी घेऊन साकलदांडेवरनं हा शिवनेरी गड मी चढलो होतो आणि 20 वर्षानंतर LRMच्या माध्यमांनी मला हा एक परत संधी मिळाली की गड बघायची. सो वेल एकच बोलायचं आहे, दिव्यांगता सर्वांच्या जीवनात असतं. कोणाच्या मनात असतो, कोणाच्या विचारात असतो, कोणाच्या घमंडामध्ये असतो. माझे दिव्यांगता हा मला मोठ्या वाटत नाही. मला माझं म्हणणं एकच आहे तरुण पिढींसाठी की बाबा असे प्रकारची मोहीम जॉईन करून आपले गड किल्ले वाचवा आणि महाराजांचे प्रति प्रेम आणि आदर तुमच्या मनामध्ये राहू द्या. फक्त शिवजयंतीसाठी महाराज नाही, रोज महाराजांची भावना त्यांचे विचार घेऊन आपल्याला चालायचं आहे. मराठी फक्त जय महाराष्ट्र किंवा शिवाजी महाराजांची जय बोलून होणार नाही. आपल्याला बद्दल आणायचं आहे पूर्णपणे. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. हे एक प्रेरणादायी कहाणी त्यांच्याकडून आहे. थोडक्यात आणखी विचारूया, ही जे LRMC आहे कधीपासून याची सुरुवात झाली, हे कितवं वर्ष आहे आणि यंदाच्या राईडमध्ये किती जणांनी सहभाग घेतलाय, काय सांगाल थोडक्यात? LRMC बेसिकली 2019 साली स्थापना झाली याची. तेव्हापासून फक्त 4-5 लोकांनी मिळून ही स्थापना केलेली आणि आज ओव्हरऑल जे मेंबर्स आहेत LRMCचे ते अप्रॉक्सिमेटली 450+ मेंबर्स आहेत आणि वर्षानुवर्ष हे वाढत जात आहेत. यांचे खूप काही इम्पॉर्टंट राईड्स असतात, वार्षिक राईड्स असतात. त्यातलं एक हा महाराईड आहे. 15 ऑगस्टला आमची एक मोठी रॅली किंवा एक मोठी राईड असते. तर या दोन खूप मोठ्या आणि या दोन्ही राईड्सला 350 ते 400 रायडर्स फक्त मुंबईहून अवेलेबल असतात. त्याहून अधिक पुणे, नाशिक किंवा अदर स्टेट्स, अदर डिस्ट्रिक्ट्स मधून येतात. त्या व्यतिरिक्त हे पण सांगण्यात येतं की आमचे आता कोचीनमध्ये आमचे खूप रायडर्स अवेलेबल झालेले आहेत, तिकडून आता येत आहेत. बँगलोर झालं किंवा दिल्ली झाले. LRMC हळूहळू पूर्ण देशात पसरत आहे आणि ही आमच्यासाठी खूपच गर्वाची गोष्ट आहे. अँड वी आर प्राऊड टू बी LRMCians. आणि हे तुम्ही आता बघत जाणार आहात की आता तुम्ही जर माहोल बघत आहात, आता सध्याच्या स्थितीमध्ये कमीत कमी 350 ते 400 रायडर्स इकडे आलेले आहेत. आजच्या या महाराईडमध्ये 350 ते 400 रायडर सुद्धा होते आणि त्याचबरोबर जी मोहीम आहे, यंदाचं तुमचं 6वं वर्ष आणि त्यात जी आपण मोहीम राबवतोय ती म्हणजे गडकिल्ल्यांचं संवर्धन, त्याचं जतन आणि स्वच्छता मोहीम. आणि यामध्ये पुढारी सुद्धा सहभागी आहे तुमच्यासोबत आणि ही राईड सुरू आहे, काय सांगा? हे वर्षानुवर्ष आम्ही करत आलो आहोत. हे फक्त पहिलं वर्ष नाहीये. दरवर्षी आमचं हेच प्रायोरिटी असते की आम्ही गड किल्ल्यांवर जाऊ, त्यांची साफसफाईवरती आम्ही लक्ष देऊ आणि पुढे जाऊन जे काय त्यांचं महत्व आहे ते आम्ही पुढच्या पिढींना ते पास ऑन करू. म्हणजे आमचे जे नातेवाईक असतील, आमचे म्हणजे भावा बहिणींची मुलं असतील, आमची मुलं असतील, त्यांना या सगळ्या गोष्टी शिकवू आणि त्यांना सांगू की यांचं महत्व काय आहे आणि हे कसं हे असंच यांचं महत्व ठेवलं पाहिजे, हे खूप गरजेचं आहे. गड किल्ले आतापर्यंत तुम्ही फिरला असालच, काय नेमकं जाणवलं तिथे? तुम्ही रायडर्स आहात सगळे, तुम्ही राज्यभर किंवा राज्याच्या बाहेर सुद्धा फिरतात, अनेक गड किल्ले बघतात, महाराष्ट्रातही बघतात, काय नेमकी भूमिका आहे, काय जाणवलं? मी महाराष्ट्रातले बरेचसे गड किल्ले फिरलेलो आहे. प्रतापगड, रायगड असे असंख्य किल्ले आहेत. पण आपल्याकडची जी जनता आहे किंवा महाराष्ट्रातली माणसं, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो ज्वलंत इतिहास आहे, जो जिवंत इतिहास तुम्ही जाऊन गड किल्ल्यावर बघू शकता, तो तुम्ही नुसता पुस्तकात वाचून नाहीच समजू शकत. तर तुम्ही प्रत्येक गड किल्ल्याला भेट दिली पाहिजे. तिथले वैशिष्ट्य काय आहेत, तलाव काय आहेत, एकाच किल्ल्यावर 2 प्रकारचे तलाव, गोड पाण्याचा, खाऱ्या पाण्याचा, हे कसं शक्य झालं
त्यावेळेला असं कुठलं इंजिनिअरिंग होतं ज्याच्यामुळे हे शोधू शकले, किंवा प्रत्येक किल्ल्याची एक वेगळी स्वतःचं वैशिष्ट्य आहे. त्याप्रमाणे ते किल्ले सांभाळले पाहिजेत. आपल्या सर्व तरुण मंडळींनी ते किल्ले सांभाळण्याची जबाबदारी प्रत्येकाची आपली आहे. LRMC क्लब हे 6वं वर्ष आहे त्यांचं शिवनेरीला राईडचं. त्यांनी जी तरुणांच्या एक मनात जी जागरूकता निर्माण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो असाच दरवर्षी वाढत जाओ. दरवर्षी असंख्य तरुण तरुणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि आपण आपले किल्ले जपले पाहिजेत. मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतं, आपण महाराष्ट्राच्या बाहेर ज्यावेळेला जातो त्यावेळेला त्या राज्यातल्या किल्ल्यांची अवस्था बघून आणि आपल्या किल्ल्यांची अवस्था बघून खूप वाईट वाटतं. त्यांनी त्यांचे किल्ले सांभाळलेले आहेत, जपलेले आहेत, पण आपल्याकडचे लोक कचरा करणे किंवा नावं लिहिणे याच्या व्यतिरिक्त काही करत नाहीत. तर सर्व तरुण तरुणींना एकच विनंती आहे की आपले किल्ले सांभाळा, आपले किल्ल्याचं संरक्षण करा, आपले किल्ले स्वच्छ नीटनेटके ठेवा आणि स्वतः पण करा आणि इतरांना पण प्रेरित करा. किल्ल्यांचं जतन करा असा संदेश आहे. संस्थेचे सभासद सुद्धा माझ्यासोबत आहे. सर, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुमच्याकडे थेट येतो की बाकी सगळ्या संदर्भात सगळ्यांनी सांगितलं, म्हणजे ग्रुपचं नाव आहे त्यात पहिला शब्द लेझी आहे, तर ह्याचा नेमका अर्थ कसा आणि हे नाव ठेवण्यामागचं उद्देश कसा? कारण की लेझी म्हणतात आणि सकाळी उठून भल्या पहाटे तुम्ही आजच्या दिवशी ही राईड सुरू करतात. कशा अर्थाने हे नाव सुचलं आणि ही संकल्पना एकंदरीत कशी सुचली? संकल्पना लेझी असा खूप अर्थात डायरेक्टली संबंध जोडता येणार नाही. फक्त लेझीशी संबंध जोडून सुद्धा ही लोक ऍक्टिव्हली काही करू शकतात हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. आणि आजच्या मोहिमेशी संबंध जर घेतला तर गेली काही वर्ष आम्ही अॅन्युअल म्हणजे वार्षिक बेसिसवर करत होतो, पण गेल्या वर्षीपासून आम्ही ही मोहीम एका वेगळ्या पद्धतीने राबवायचं ठरवलेलं आहे. की गेल्या वर्षीची महाराईड आमची 5वी होती, त्याच्यानंतर आम्ही 5.1, 5.2, 5.3 केला. याच्यामध्ये 3 वेगळे किल्ले म्हणजे लोहगड केला 5.1ला, 5.2ला आम्ही रायगडाला गेलो आणि 5.3ला आम्ही पद्मदुर्गाला भेट दिली. जेणेकरून त्या किल्ल्यांसंबंधी माहिती आम्ही सोशल मीडियावर जास्त प्रचलित करू, जेणेकरून लोकांचा अवेअरनेस वाढेल आणि लोक त्याच्याकडे बघायला लागतील. तसंच आता ही शृंखला आम्ही 6 पासून सुरू केली आहे, 6.0 पासून. तर यावर्षी अजून त्याच्यामध्ये आणखी काही गोष्टी आम्ही जोडू, जेणेकरून त्या आणखी जसे गेल्या वर्षी 3 किल्ले आम्ही कव्हर केलेत, यावर्षी आणखी 3 ते 4 किल्ले वर्षभरात आम्ही कव्हर करू आणि जास्तीत जास्त लोकांना याच्यात जोडण्याचा प्रयत्न करू. आणखी काही किल्ले यंदाच्या वर्षी असतील. चिमुकली सुद्धा तू बाईकने आलीस? कुठून आलीस? पुण्यावरनं. कसं वाटलं तुला? मजा आली. आज काय आहे, आजचा दिवस काय आहे माहिती? हो, काय? शिवाजी महाराजांचा आज जन्म झाला. अच्छा, आणि तू आता सध्या कुठे उभी आहेस? शिवनेरी काठाला. अच्छा, शिवनेरीच्या इथे उभी आहेस. कसं वाटलं तुला बाईकवरून? एक कोणासोबत आलीस? आईसोबत. अच्छा, आईसोबत आली. या सगळ्या महिला जेव्हा गाडी चालवत होत्या तेव्हा काय वाटलं तुला? बाईक चालवताना भीती वाटली किंवा काय वाटलं? काहीच नाही वाटलं. काहीच नाही वाटलं. नाही. एकदा घोषणा दे महाराजांची. प्रतिप्रश्चंद्र लेखी वर्धुष्ण विश्ववंदिता शासन शिवसाई समुद्र बद्र राजते. शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हेच खऱ्या अर्थाने या सगळ्यांना करायचं होतं. आणि हे बाळकडू आपण म्हणू शकतो याला. आई सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तुम्ही अगदी, तिचं वय साधारण किती आहे? 7 वर्ष. अच्छा, तुम्ही अगदी तिच्या लहान वयातच तिला हे सगळे धडे खऱ्या अर्थाने हे द्यायलाच हवेत, म्हणजे तुम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे. कसा प्रतिसाद मिळतोय, काय नेमकं तिचं म्हणणं असतंय? आणि आजची राईड, तुम्ही पुण्याहून आलेला आहात, कशी होती आजची राईड, कसं झालं आणि काय सांगाल या सगळ्या संदर्भात? स्पेशल थँक्स टू LRMC. पहिलं तर त्यांनी महाराईड अरेंज केली. माझी ही पहिलीच राईड आहे LRMC सोबत. सो आपण सगळ्यांना सांगतो की लहान मुलांना बाळकडू पाजायला पाहिजे. शिवजयंतीच्या दिवशी आपण सकाळी उठून आवरून आपण किल्ल्यांना भेटी देतो, तर तसं न करता आपण नेहमीच मुलांना हे बाळकडू जिजामातांनी जसं शिवाजीराजांना पाजलं तसं आपण लहान मुलांना पाजलं पाहिजे. आजच्या पिढीची ही गरज आहे. ही मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा पुढच्या पिढीला आपण काहीतरी देण्यासाठी आजच्या पिढीला आपण तयार करणं गरजेचं आहे. त्यासाठी मी माझ्या मुलीला घेऊन बऱ्याच किल्ल्यांना भेट देते आणि आजची राईड पण मी त्यासाठीच
तिच्यासाठी स्पेशली करते. म्हणजे आता सध्या माझ्यासाठी मी काही करत नाही, तिच्यासाठीच करते. आणि मी सगळ्यांनाच असं सांगेन की सगळ्याच आयांनी जिजामातांसारखंच जर का आपल्याला शिवाजी महाराज पुढे पाहिजे असतील तर आपण आपल्या मुलांना हे बाळकडू आज पाजण्याची खूप जास्त आवश्यकता आहे. पिक्चर आणि मूव्हीज पेक्षा आपण अशा ठिकाणी भेटी देऊन मुलांना आपण खूप काही शिकवू शकतो. भविष्यासाठी आपण चांगले धडे मुलांना देऊ शकतो, असं माझं आवाहन करते मी बाकीच्या स्त्रियांना, आयांना. तुम्ही एक बोलता बोलता म्हणलं की तुम्ही बरेच गड किल्ले फिरलेला आहात, सर केलेले आहे, ते सगळे बाईक राईड करून केलेले आहेत की कशा पद्धतीचे? सगळे बाईक राईडनी नाही, फॅमिली सोबत केलेत, काही फ्रेंड सोबत केलेत, काही बाईक सोबत केलेत. तर ग्रुप्स बरोबर काय जाणवलं त्या गड किल्ल्यांमध्ये? काय गड किल्ल्यांमध्ये गेल्यानंतर जी आत्मीयता किंवा जी आपलेपणाची फिलिंग येते ती थिएटरमध्ये गेल्यावर किंवा मॉलमध्ये गेल्यावर येत नाही. आणि जे आपण बघतो शिवाजी महाराजांचं आपल्याला तिकडे आठवणी येतात. सगळं आपण जसं म्हणतो मातीत मावळ्यांचं रक्त सांडलेलं आहे, तर ती फिलिंग जी आहे ती गडावर गेल्याशिवाय येत नाही. त्यामुळं गडावर गेल्यानंतर आपलेपणाची, मराठीपणाची भावना येते. नक्कीच ही सगळी भावना आहे, हे बाळकडू जे आहे ते इथे दिलं जाते. या सगळ्या बाईक आणि ही सगळी टीम इथे आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि अशामध्ये जर आपण पाहिलं तर हे सगळेच इथे उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात. एक जसं यांनी सांगितलं की लहान मुलांनाच हे बाळकडू दिलं पाहिजे, खऱ्या अर्थाने हे सगळं किती गरजेचं आहे आजच्या पिढीसाठी, आणि काय नेमकं आणखी तुम्ही सांगू इच्छिता? मी मगाशीच म्हटलं होतं की हे बाळकडू देणं पण गरजेचं आहे. आपण जो वारसा चालू तीच आपली मुलं आपल्याकडून शिकतात. हा वारसा छत्रपतींच्या आधीपासून तो चालू आहे, म्हणूनच राजमुद्रेचं निर्माण झालं, शहाजी राजांनी केलं. मला माझ्या जसं मैत्रिणींनी म्हटलं, जिथून शेवट होतो तिथूनच सुरुवात होते, ते खरंच आहे. म्हणून आणि तिने जो पेहराव केलाय, शेवटी छत्रपती हेही जिजाऊंचेच जिजाऊंचेच पुत्र, पण हिने जो पेहराव केलाय ते तिने वारसा तो चालू ठेवलाय. अशा कितीतरी महिला आहेत. मला तिच्यासाठी 4 शब्द बोलावेसे वाटतात, ते मी बोलते. तिने जो पेहराव केलाय त्याच्यावर बोलते. महाराष्ट्राची संस्कृती दिसेल मजला याच काळ्या मातीत, मराठमोळ्या स्त्रीचं सौंदर्य खुलतं याच नऊवारी साडीत, नाकात नथ, नक्षीदार पदर, नऊवारी साडीतली ती लाजरी नजर, गावोगावी मंदिरातली ती गणरायाची मूर्ती, मग आहेच ना गोड माझी मराठी संस्कृती. मला अभिमान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अप्रतिम आणि अगदी सुंदर. आणि यांच्या या 4 लाईनी ऐकून मला सुद्धा 4 लाईनी सुचल्यात. त्या मी म्हणतो, जसं त्यांनी बाळकडू आणि इतर सगळ्या गोष्टी म्हटल्या होत्या त्याच्यावर, जसं आजच्या घडीत छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे, त्यावेळेस एक 4 ओळी अशा आठवतात की अंधार होत चाललाय आता दिवा पाहिजे, या स्वराज्याला पुन्हा जिजाऊंचा शिवाच पाहिजे. मात्र हा शिवा जर घडवायचा असेल तर अशा माऊल्या सुद्धा, जिजाऊंसारख्या माऊल्या सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि हेच सगळं हे LRM तर्फे दरवर्षी केलं जातं. यंदाचं हे 6वं वर्ष आहे. त्यात पुढारी सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी झाली आणि हे आगळी वेगळी ही हा जो उपक्रम आहे त्यात आपण सुद्धा सहभागी झालो. कल्याण आणि पुणे, नाशिक, इतर ठिकाणावरून ही सगळी मंडळी 350 पेक्षा अधिक जे बाईक रायडर आहेत ते आज शिवनेरीच्या पायथ्याशी एकत्रित आले. त्यांनी गड संवर्धनाचा, या सगळ्या गड किल्ल्यांच्या जतन करण्याचा, त्याचबरोबर स्वच्छतेचा हा संदेश दिलेला आपल्याला आज पाहायला मिळाला. आणि नक्कीच हे सगळं जपलं गेलं पाहिजे, हे सगळं पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे. यासाठीच गेल्या अनेक वर्षांपासून ही मोहीम राबवली जाते. यामध्ये आणखी काही टप्पे राबवले जातात आणि भविष्यात सुद्धा अशा प्रकारची मोहीम ही सुरू राहील. आणि अशा प्रकारच्या जिजाऊ सुद्धा घडत राहून अशा प्रकारचे शिवा सुद्धा या मातीमध्ये घडो हीच प्रार्थना. आणि सर्वांना पुढारीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदम, मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, शिवनेरी. सर, आज LRMCने या बाईक राईडचं आयोजन केलं होतं. गड संवर्धन आणि जतन आणि स्वच्छता मोहीम वगैरे सगळं त्यात पुढारीचा देखील सहभाग होता आणि आजची मोहीम यशस्वी झालेली आहे ठरवल्याप्रमाणे. काय सांगाल? नमस्कार, माझं नाव उमेश कक्कड. मी एक लेझी रेंजर्स मोटरसायकल कॉन्फेडरेशनचा पदाधिकारी आहे. सगळ्यात पहिले तर मी पुढारीचा धन्यवाद करतो की पुढारीने पुढाकार घेऊन या पूर्ण इव्हेंटला कव्हर केलं, म्हणून त्यांचा आणि त्यांच्या मीडिया टीमचा धन्यवाद. त्याचबरोबर मी आलेल्या सगळ्या क्लब्सचं, इथल्या ऑर्गनायझर्सचं, ज्यांनी आम्हाला हे ऑर्गनाईज करण्यात सहकार्य केलं,
त्यांचा सगळ्यांचा धन्यवाद आणि आशा करतो की येणाऱ्या वर्षात असंच सहकार्य तुमच्या सगळ्याकडनं आम्हाला भेटत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.